नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। असे विरार महानगर पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम सर्व मान्यवर उपस्थित सन्माननीय या परिसरातील नागरिक बंधू भगिनींनो, रोकडे साहेबांनी पत्रकारिता दिवस किंवा जांभेकर साहेबांबद्दल खूप काही सांगितलं। आपण प्रत्येक वर्षी ऐकतो, आपल्याला माहिती आहे। त्यांनी आपल्या सरकारकडून सरकारची स्तुती केली। सरकार आजच्या दिवशी चांगल्या प्रकारे काम करते, पण अपेक्षा होती की पत्रकारिता सुरक्षेचा कायदा जेव्हा येईल निश्चितपणे तुम्हाला विश्वास देतो, आम्ही तुमच्या बाजूने आहोत। तुमच्या अपेक्षा, आकांक्षा, इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, कारण तुम्ही जनतेच्या इच्छा, आकांक्षा इथल्या नागरिकांच्या पूर्ण करणं हे तुमच्या हातात आहे। कारण आम्ही काय चुकत असू ते तुम्ही आम्हाला दाखवणारे तुम्हीच आहात। लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही आहात। त्यामुळे आम्ही जेव्हा चुकत असू तेव्हा निश्चितपणे आम्हाला तुम्ही झोडाच, हा शब्द आपण झोडाच, परंतु आम्ही जर लोकहिताची कामं करत असतील, ती प्रसिद्धी देतात नाही देत असं आम्ही सांगत नाही, पण ती कामं निश्चितपणे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार असा ठाम विश्वास मला रोकडे साहेब आहे, बरोबर ना? त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। खासदार साहेबांनी बोलायचं आहे, बाकी वक्ते खूप आहेत। रेमंड साहेबांचे आपल्याला सत्कार करायचा आहे। 75 वर्षाचे तरुण आहेत ते। पत्रकार दिन असलेला समाजकार्याचा त्यांचा मोठा हिस्सा आहे। समाजकार्य चांगल्या प्रकारे करतात। मी आजच्या पत्रकार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय जय महाराष्ट्र।